नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा किंवा वेगवान आढावा संवाद सुपरफास्ट। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटिसा बजावल्यात। 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करा असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिलेत। यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना, मनसे, जनता दल अशा मोठ्या पक्षांचा यामध्ये समावेश आहे। चारा छावणी सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतरही 8 दिवसाच्या आत चारा छावणी सुरू न केल्याने चारा छावणी सुरू करण्याची 6 संस्थांना दिलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही कारवाई केली आहे। चारा छावणीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर 8 दिवसाच्या आत चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु तरी देखील अद्याप चारा छावण्या सुरू न केल्याने 6 संस्थांची परवानगी रद्द करण्यात आली आहे। यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 5 आणि पारनेर तालुक्यातील एका संस्थेचा समावेश आहे। जिल्ह्यात उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतलाय। येत्या 11 मार्च पासून शाळा सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत भरणार आहेत। जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभेत हा निर्णय घेण्यात आलाय। वाढत्या उष्णतेमुळे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना देखील दिलासा मिळणार आहे। प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केली आहे। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील MRI टेक्निशियन असलेल्या अमित अशोक मिंडे वय 22 वर्ष या युवकाने कवठे कमळेश्वर शिवारात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे। डॉक्टर असलेल्या प्रेयसी तरुणीने लग्नास नकार दिल्याने प्रेमभंगातून त्याने आत्महत्या केली आहे। बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे। त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मलठण फाटा येथे एका मोटार गॅरेजमध्ये 5 दिवसांपासून दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या मोटारीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळलाय। मयत पुरुषाचे वय अंदाजे 70 वर्ष आहे। अंगाने सडपातळ, अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट असलेली व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। सदर व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती असल्यास तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले। शिरूर येथील नावरा फाट्यालगत काल एक भीषण अपघात घडलाय। दुचाकीस मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण जखमी झालाय। या अपघातात विठाबाई दरेकर राहणार करंदी यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर नाथू दरेकर हे जखमी झाले, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। या अपघात प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे वैभव मोरे हे करीत आहेत। अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आज 2790 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले। ही रक्कम देशातील 265 साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवण्याबरोबरच नव्याने इथेनॉल प्रकल्प बसवण्यासाठी बिनव्याजी मिळणार आहे। या कर्जावरील 60% व्याज सरकार भरणार असून त्यासाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कोल्हापूरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी 1111 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। एक कदम जवानों के लिए, एक कदम देश के लिए हा संदेश या पदयात्रेमध्ये देण्यात आला। पुलवामा हल्ल्यामधील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून ही 1111 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। महिलांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर, श्रीगोंदा, पारनेर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव, खेड, जुन्नर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती, इंदापूर, दौंड साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी, मावळ, हवेली साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी, चिंचवड, भोसरी साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक। इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं। अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।